हाय एवरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू वीकेंड वॉक. आज आपण जात आहोत किल्ले पुरंदर, जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान. आणि आता मी पोचलोय पुरंदराचं बेस गाव जे आहे नारायणपूर. नारायणपुरात प्रसिद्ध दत्तांचं मंदिर आहे. तो दत्तांचं दर्शन घेतल्यानंतर मी आता आलोय पुरंदराकडे जाणाऱ्या रोडला. तो मला नारायणपूर आल्यावर एक गोष्ट माहीत झाली की पुरंदराचं नाव पुरंदर काय. सो नारायणगावचं मूळ नाव आहे पूरगाव आणि त्या पूरचा आधार असा पूर आधार आणि त्याचा अपभ्रंश होऊन ते नाव झालंय पुरंदर. सो चला तर मग जाऊयात आपण पुरंदराकडे. स्टार्ट करूयात आपली जर्नी. लेट्स गो. आता मी पुरंदराच्या मेन गेट पर्यंत पोहोचलोय आणि इथे आर्मी चेक पॉइंट आहे, कारण आर्मी ट्रेनिंग सेंटर आहे आता पुरंदरावर. सो बाईक आपल्याला इथपर्यंत आणता येते. आणि तुम्ही जर येत असणार पुरंदरला तर तुमचा आधार कार्ड नक्की तुमच्याजवळ राहू द्या, बिकॉज इट इज कंपल्सरी पुरंदरामध्ये एंट्री घेण्यासाठी. चला तर मग आपण एंट्री करूयात. बट हा व्ह्यू बघा, खूपच ऑसम आहे. हा किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथे ट्रेनिंग सेंटर आहे आर्मीचं. तो हा आहे मुखी तलाव. आता आपण मुखी तलाव जवळ पोहोचलो आहे एंट्री केल्यानंतर. सो मध्ये जाऊयात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आर्मी चेक पॉइंटवर तुमचा ID प्रूफ चेक केल्यानंतर तुम्हाला मध्ये येऊ देतात. प्रवेश निशुल्क आहे. फक्त वेळेचं भान ठेवावं लागेल, कारण प्रवेश फक्त 10 ते 5 आहे किल्ल्यावर. 5 वाजेनंतर तुम्हाला बाहेर निघावं लागेल आणि 10 वाजेच्या आधी तुम्ही किल्ल्यामध्ये एंट्री घेऊ नाही शकत. सो तेवढं फक्त भान ठेवावं लागेल. इथून आपण पुरंदराचा बाले किल्ला बघू शकतो. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. थोडं पुढे आल्यावर आपल्याला एका चर्चचे जुने अवशेष इथे दिसत आहेत. सो जेव्हा पुरंदर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा इंग्रजांनी ह्या किल्ल्यावर 2 चर्च बांधले होते. त्यापैकी हा पहिला चर्च. चला मध्ये जाऊन बघूया की आता चर्च बिल्डिंग कशा स्थितीत आहे. जर बघू शकत असाल तर ॲटलिस्ट दगडी ढाचा तरी सुस्थितीत आहे. लाकडी कौलारू चर्च हे होते. तुम्ही ह्या किल्ल्यावरनं खूप सुंदर असे व्ह्यूज बघू शकतात. जर पावसाळ्यात तुम्ही येत असणार तर पावसाळ्यात हा किल्ला अप्रतिम असतो, म्हणजे इतका सुंदर असतो, वर्णन नाही करू शकत. या किल्ल्याचे दुसरे नाव वज्रगड असे सुद्धा आहे, कारण हा वज्रासारखा अतिशय मजबूत असा किल्ला आहे.
तुम्ही बघू शकत असाल तर वरती एक दरवाजा दिसतोय. तर आपल्याला हे सगळे दरवाजे पार करून वरती जायचं आहे. ह्या दरवाज्यातनं वर गेल्यावर आपल्याला बाले किल्ल्याकडे जाता येईल. सो लेट्स गो. पहिल्या चर्चपासून थोडं पुढे आल्यावर हे दत्तांचं अतिशय सुंदर मंदिर आहे इथे. तर चला दर्शन घेऊयात. हे औदुंबराचं झाड आहे इथे आणि दत्तांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. दत्त मंदिराच्या थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला मुरारबादींचा अतिशय सुबक आणि सुंदर असा पुतळा बघायला भेटतो. त्यांचा पराक्रम तर सगळ्यांनाच ज्ञात आहे. हर हर महादेव. हा पुतळा लेफ्टनंट कर्नल YK सावंत यांनी बसवला आहे इथे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे कमिटी मेंबर आहेत मुरारबाजी मेमोरियल. आणि इथे मुरारबाजी यांचे समाधी मंदिर सुद्धा आहे. मुरारबाजी समाधींचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालो आहेत पुढे. हा जुना दरवाजा आहे जिथून आपण पुरंदरावर एंट्री करायचो. बट आर्मी कॅम्प आल्यानंतर त्यांनी हा जुना रस्ता बंद केला आणि नवीन सिमेंटचा असा अतिशय चांगला असा रस्ता त्यांनी बनवला आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना सोयीचे व्हावे. हा आहे जुना दरवाजा, जिथून गडावर येण्यासाठी एंट्री होती आधी. तो आता पूर्णपणे बंद केला आहे. हे आहे दुसरं चर्च. जसं मी म्हटलं, किल्ला जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा इथे इंग्रजांनी 2 चर्च बांधले होते. त्यापैकी पहिला आपण पाहिला आणि हा दुसरा चर्च. जो आपण पहिला चर्च पाहिला आणि हा चर्च, दोघांची बनावट अतिशय सेम आहे. फक्त हा थोडा मोठा आहे त्या चर्चपेक्षा. तो छोटा होता. इथे पुढे आल्यानंतर इथे पण किल्ले पुरंदर असं मोठं नाव लिहिलंय. ते अतिशय सुंदर वाटतंय. थोडं पुढे आल्यानंतर इथे राजशिव छत्रपती संभाजी महाराज यांचा अतिशय सुंदर असा पुतळा आहे. अतिशय सुंदर असं उद्यान इथे बनवलं आहे.
आणि उद्यानाच्या मधोमध छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यान नंतर आता पण चाललोय म्युझियमकडे. सो लेट्स गो. आपण जातोय म्युझियमकडे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह आहे इथे.
मी आता बालेकिल्ल्याकडे चाललो आहे वरती चढण्यासाठी. पण अनफॉर्च्युनेटली मला मोबाईल किंवा कॅमेरा वरती घेऊन जाता येणार नाही बिकॉज ऑफ स्ट्रिक्ट रूल्स आर्मीचे. सो सॉरी फॉर दॅट की बालेकिल्ल्याचा व्हिडिओ मी दाखवू नाही शकणार. सो आपल्याला इथेच थांबावं लागेल. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.